करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. रियांशिकासाठी आज बनवले होते फ्रेंच फ्राईज. तिला खायची होती. सकाळी उठल्या उठल्या आमची आज फरमाईश होती, मम्मी आज फ्रेंच फ्राईज बनव. तिला काल बनवते म्हणलं होतं मी रियांशिकाला, पण मी काल कंटाळा केला बनवायचा आणि ती बनवल्याच्या नंतर काही खात पण नाही. पण तिचे हट्ट असतात सकाळी सकाळी. ही आज तर हेच बनवलं, हेच हट्ट केला होता की फ्रेंच फ्राईज बनव म्हणून. रोज काहीतरी तिला नवीन खायला पाहिजे. पहिलं नव्हती करत असं, पण आता तिला चालू झालंय तिचं आता नवीन नवीन ट्रेंड फॉलो करायली ती पण. दुधावरची साय वगैरे घेतली काढून आणि म्हणलं आता दूध वगैरे तापायला ठेवावं, चहा घ्यावा. आणि आज भाजी काय बनवायची म्हणून चाललं होतं. मग वालाच्या शेंगा होत्या आणलेल्या फ्रीजमध्ये, निसून वगैरे ठेवल्या होत्या. मग मी म्हणलं वालाच्या शेंगाचीच भाजी बनवा. आता रियांशिकाला फ्रेंच फ्राईज खायचे होते. लंग बटाटे वगैरे काढून घ्यावा, धुवून वगैरे घेता येईल. लेकरांचं कसं असतं मग बनवता येईल. लेकरांना आता नवीन नवीन आता कळायला लागतं, तसं त्यांना प्रत्येक गोष्ट दिसली की ती खायला आवडते. मग म्हणलं घ्यावा बनवून तिला. आता आपण करणार फिंगर चिप्स. आता आपण करणार फिंगर चिप्स. आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आय लव्ह यू. रियांशिकाला बोलायला खूप आवडतं. ती खूप बोलते. तिचं तिचं तोंड काय बंद राहू शकत नाही. आणि तिला मी बोललं की तिला पण बोलायला लागतंच. मग काय दूध वगैरे ठेवलं होतं तापून, चहा वगैरे घेतला. रियांशिकाच्या पप्पाला दिला चहा. थोडंसं कणिक वगैरे घेतलं होतं म्हणून म्हणलं 4-5 चपात्या करावा. फ्रेंच फ्राईज बनवले म्हणजे रियांशिका आमचा आज उपासच धरणार म्हणायचं. फक्त तेच खाणार. घ्यावा म्हणलं भाजीला फोडणी देऊन. ही अशी बघा मध्ये मध्ये हात घालते तिनं, तिला सगळंच करायचं असतं. आता मी लसूण कुटत होते त्याच्यामध्ये. ती म्हणत होती मम्मी मला पण कुटायचं आहे लसूण. तिला म्हणलं नाही, मला पटकन आवरू दे. आज काहीतरी एक्स्ट्रा काम काढावं म्हणलं होतं. बघू आता जर वेळ वगैरे भेटला तर काढता येईल, नाही तर नाही. आता उद्याच्याला हॉटेलची पूजा आहे. मग त्याची पण सगळी तयारी आता आजच करून ठेवावी लागेल मला. सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे. सगळ्यांना सांगायचं आहे यायचं आहे म्हणून. आणि आता घरातला सगळा राडा वगैरे आवरून मग सगळ्यांना बोलवायचे, फोन वगैरे करायचे. काही जण नाही राहती तर त्यांना फोन वगैरे करून. कट करले जिलेबी. आता आम्हाला ह्याला हलवायचंय. त्याच्यात काय टाकायचं? त्याच्यात मीठ टाकायचं. हां. हे टाकायचं. हे काय? मिरची पावडर. हां. ह्याला मिक्स करायचं. हां. आणि खायचं कच्चंच? नाही. हां. मग ना आम्हाला ते चपाती ठेवायला ते पकलं की आम्हाला खायचं. झालं का मग? नाही. उद्या काय काय साहित्य लागणार आहे त्याची लिस्ट बनवायची होती. उद्या काय काय सामान आणायचं आहे आणि काय काय घरात अवेलेबल आहे ते पण बघायचं होतं. आज आणि उद्या माझी खूप परेशानी होणार आहे कामाची. घरातलं काम परत तिकडचं सगळं आवराआवरी करून द्यायची. उद्या तर माझा अख्खा दिवस असाच जाईल. मग आमची रियांशिका पण थांबलेलीच होती तिथं. आता ते काही नवीन बनणारे म्हणजे तिनं किचन सोडतच नाही, तिथंच उभी होती. मग घेतले फ्रेंच फ्राईज. म्हणले आता मी खाते. तिने ते बुक घेऊन आली होती ते थंड करण्यासाठी. मला म्हणली मी असं हवा घालते त्याला, म्हणजे ते लवकर थंड होईल आणि मी लवकर खाऊ शकते. ती गेली मग घेऊन प्लेटमध्ये. म्हणलं आता भाजी झालेली आहे. रियांशिकाच्या पप्पाला जायचं होतं, मग म्हणलं त्यांना 1-2 पोळ्या करून द्यावं गरम. ते त्यांचं जेवण करून जातील. आणि रियांशिकाच्या पप्पाला नाही आवडत फ्रेंच फ्राईज, म्हणून आमच्या दोघीपुरतेच बनवले होते मी. तरी पण म्हणलं होतं बघावं त्यांना देऊन, खाल्ले तर खाल्ले. त्यांना दिलं ताट करून. पण त्यांनी काही 1-2 खाल्ले. त्यांना असं आवडत नाही. त्यांचा भर असतो जास्त नॉनव्हेज वगैरे असल्यावर त्यांना आवडतं. असं नाही आवडत काही वेगळं बनवलेलं. रियांशिकाला आवडतं असं. म्हणलं घ्यावं आता जे सगळं किचन वगैरे आवरून. स्वयंपाक वगैरे तर झाला होता. भांडे वगैरे पण झाले होते घासून. म्हणलं बेडरूम वगैरे घ्यावं क्लीन करून. सगळं क्लीन झालेलंच होतं. रियांशिकाचे बाबा आवरून गेले होते. पण आता सकाळी सकाळी आमच्याकडे थोडीशी थंडी पण वाजते. उन्हाळा आहे तरी पण थंडी वाजते. मग ब्लँकेट वगैरे काढलं होतं पांघरायला. त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. आणि आमच्या रियांशिकाने काल रात्री मी जे कपड्यांच्या घड्या घालून ठेवले होते, तिने तिच्या टिफिन बॅगमध्ये ते कपडे ठेवून दिले होते. तिला कुठं गावाला जायचं होतं म्हणत होती ती. ते सगळे कपडे काढून घेतले. ती बसली होती रुसून माझ्या बॅगमधून माझे कपडे का काढून घेतलेस म्हणून. तिला म्हणलं आता ठेवून दे, फटाफट आवरू दे मला सगळं. झाडून वगैरे घेतलं काढून. आज काय मॉप वगैरे मारणार नव्हते. आज दुसरंच काम होतं एक्स्ट्राचं म्हणून ते करायचं होतं. मी म्हणलं आज घर काय एवढी घाण झालेली नाही आहेत.
झाडून वगैरे काढलं, सगळं काम वगैरे झालं. झाडांना पाणी घालायचं होतं, झाडांना पाणी घातलं. हे आमची पाहुणी, गॅलरीतली पाहुणे इथं, ते आम्ही आलो की पळून जातात. मग असा होता आजचा आपला डेली ब्लॉग.